तर आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे 5 असे व्यवसाय जे प्रत्येकी 10,000 रुपयात सुरू केले जाऊ शकतात। सगळ्यांनाच काहीतरी स्वतःचं करायचं असतं, पण बहुतेक लोक सुरुवातच करत नाही, कारण त्यांना वाटत असतं की बिझनेस सुरू करण्यासाठी मोठं भांडवल लागल। पण खरं सांगायचं तर असे शेकडो व्यवसाय आहे जे तुम्ही कमी गुंतवणुकीत सुरू करू शकता, आणि काही असेही असतात जे सुरू करायला अगदी सोपे देखील असतात, पण लोकांना काम करायची लाज वाटते आणि म्हणूनच ते आयुष्यभर कारण देत राहतात। लक्षात ठेवा, यश नेहमी त्या लोकांनाच मिळतं जे इतरांच्या मतापेक्षा स्वतःच्या स्वप्नावर विश्वास ठेवतात। या YouTube चॅनलवर आम्ही बिझनेस आयडियाची एक सिरीज सुरू केली आहे, ज्यातून तुम्हाला हजारो नवनवीन बिझनेस आयडिया नियमितपणे मिळत राहतील। त्यामुळे या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करून ठेवा, कारण हजारो बिझनेस आयडिया पैकी एखादी जरी बिझनेस आयडिया तुम्हाला आवडली तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल। यातील जो पहिला व्यवसाय आपण बघणार आहे तो तुम्ही घर बसल्या तुमच्या मोकळ्या वेळेत करू शकता। तुम्ही रोज तासनतास मोबाईलवर टाइमपास करता आणि तुमचा मौल्यवान वेळ वाया घालता, पण त्यातीलच थोडा वेळ वापरून जर तुम्ही हे काम केलं तर उत्तम साइड इन्कम या ठिकाणी तुम्ही जनरेट करू शकता। हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अनुभवाची देखील गरज नाही, फक्त तुम्हाला सोशल मीडियाचं चांगलं ज्ञान असणं गरजेचं आहे। दुसऱ्या व्यवसायात जे प्रोडक्ट आपण बघणार आहे त्याची घरोघरी तुफान मागणी असते, त्यामुळे तुम्हाला भरपूर कस्टमर मिळतील। त्याचबरोबर हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त स्टॉक घेऊन ठेवण्याची देखील अजिबात गरज नाही। अगदी बोटावर मोजण्या इतके प्रोडक्ट घेऊन देखील तुम्ही याची सुरुवात करू शकता। फक्त तुम्हाला काम करायची लाज वाटता कामा नये। जर तुम्ही विचार करत असाल की आजच्या काळात संधीच राहिली नाही, तर तुम्ही अगदी चुकीचा विचार करत आहात। आजच्या काळात जेवढ्या संधी आहे तेवढ्या याआधी कधीच नव्हत्या। आजच्या काळात संधींची कमतरता नाही, कमतरता आहे फक्त बघण्याच्या नजरेची। अनेक वेळेस यश आपल्या समोर उभं असतं, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, कारण ते लांबून बघितल्यावर लहान दिसत असतं। पण लक्षात ठेवा, मोठ्या जंगलाची सुरुवात एका लहान बी पासूनच होत असते। प्रत्येक मोठ्या व्यक्तीचा इतिहास वाचा, तुमच्या लक्षात येईल की त्याची सुरुवात एका छोट्या स्टेपनेच झालेली आहे। लोक नेहमी विचार करतात की बिझनेस म्हणजे मोठं दुकान, मोठा स्टाफ, मोठं भांडवल, पण खरं सांगायचं तर बिझनेस म्हणजे समज याची की कोणाला काय हवं आहे, ते कुठं, कसं आणि कोणत्या किमतीला देऊ शकतो हे ओळखणं हीच खरी कला आहे, जी तुम्ही अवगत करणं खूप गरजेचं आहे। तर चला बघूया आपला पहिला व्यवसाय नेमका काय आहे। तुम्हाला मिशो नावाचं ॲप माहित असेल। या ॲपची सुरुवात एक रिसेलर ॲप म्हणून करण्यात आली होती। अमेझॉन प्रमाणे हे एक ई कॉमर्स शॉपिंग ॲप आहे। यावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट खरेदी करू शकता, पण गंमत अशी आहे की यावरील प्रॉडक्ट हे अतिशय स्वस्त असतात। हे प्रॉडक्ट तुम्ही हव्या त्या किमतीला इतर लोकांना विकू शकता। यालाच मिशो रिसेलिंग म्हणतात। यात मिशोवरील स्वस्तात मिळणारे प्रॉडक्ट एक्स्ट्रा मार्जिन लावून सोशल मीडियाच्या माध्यमातून विकायचे असतात। मी असं अजिबात म्हणणार नाही की हे काम करून तुम्ही खूप पैसे कमवाल, परंतु मोबाईलवर टाइमपास करण्यापेक्षा घर बसल्या मोकळ्या वेळेत जर तुम्ही यावर काम केलं तर तेवढेच काही पैसे तुम्ही कमावू शकता, ज्याचा वापर तुम्हाला तुमच्या पुढील बिझनेससाठी होऊ शकतो। तर आता बघूया आपली दुसरी बिझनेस आयडिया नेमकी काय आहे। आपल्या घरात अनेक वेगवेगळे प्रॉडक्ट वापरले जातात, जसे की टॉवेल, नॅपकिन, रुमाल। अशा गोष्टी लोकांना जर घरपोच मिळाल्या तर लोकांना याचा आनंद होतो। तुम्ही जर गुगलवर याचे होलसेलर सर्च केले तर तुम्हाला अनेक चांगले होलसेल सप्लायर सापडतील। त्याचबरोबर इंडिया मार्ट नावाच्या वेबसाईटवर देखील तुम्हाला याचे भरपूर होलसेल सप्लायर सापडतील। मोठ्या शहरांमध्ये तुम्ही थोडंसं फिरलात तर त्या ठिकाणी देखील याचे अनेक होलसेल सप्लायर तुम्हाला सापडतील। सुरुवातीला कमी माल घेऊन सुरुवात करू शकता। होलसेलर सोबत चांगली ओळख झाली की त्याच्याकडून तुम्हाला भरपूर सवलती मिळतील। त्यानंतर जर तुमच्याकडे एखादी 2 व्हीलर असेल तर तिचा वापर करून तुम्ही शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये, कॉलनीमध्ये तसेच वेगवेगळ्या अपार्टमेंटमध्ये फिरू शकता आणि प्रॉडक्टच्या होलसेल किमतीत तुमचं मार्जिन ॲड करून त्यांची विक्री करू शकता। शहरांबरोबरच तुम्ही खेडेगावामध्ये देखील फिरू शकता, कारण त्या ठिकाणी दुकानं कमी असतात, परंतु या प्रॉडक्टची गरज मात्र त्या ठिकाणी देखील असते। कस्टमर मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या ऑफर देऊ शकता, जसे की एकावर एक रुमाल फ्री किंवा टॉवेल फ्री। त्याचबरोबर भोंगा किंवा स्पीकरचा वापर करून लोकांचं लक्ष वेधून घेऊ शकता। शहराच्या ज्या भागामध्ये जास्त दुकानं नाही त्या भागाला टार्गेट करू शकता। हा बिझनेस करत असताना तुम्हाला फक्त पैसेच मिळणार नाही, तर विक्री करण्याचे स्किल देखील तुम्हाला शिकता येईल। या स्किलचा वापर भविष्यात तुम्ही इतर व्यवसायांमध्ये देखील करू शकाल किंवा हा छोटा व्यवसाय देखील मोठ्या स्तरावर घेऊन जाऊ शकाल। बघूया आपला तिसरा व्यवसाय नेमका काय आहे।
आजकाल प्रत्येक व्यावसायिकाची इच्छा असते की त्याचा व्यवसाय ऑनलाईन देखील असावा, पण मग त्यासाठी टाइम द्यावा लागतो आणि अनेक गोष्टी शिकाव्या लागतात. जसे की आजकाल प्रत्येक व्यावसायिकाला वाटत असतं की त्याच्या बिझनेसची एक वेबसाईट असावी, पण मग ती वेबसाईट कशी बनवायची आणि कुठून बनवायची हे काय त्याला माहित नसतं. आणि इथंच तुमच्यासाठी एक मोठी संधी निर्माण होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कामासाठी तुम्हाला दुकानाची देखील गरज नाही. तुम्ही घर बसल्या हे काम करू शकता. आजकाल वेबसाईट बनवण्यासाठी खूप जास्त टेक्नॉलॉजी माहीत असण्याची गरज नाही किंवा कोडिंग आणि प्रोग्रामिंग शिकण्याची देखील गरज नाही. इंटरनेटवर असे अनेक प्लॅटफॉर्म आहे जसे की वर्डप्रेस असेल, विक्स असेल, त्यावर तुम्ही अगदी सहज वेबसाईट बनवू शकता. आजकाल वेबसाईट बनवणं इतकं सोपं झालं आहे की तुम्ही त्याचा कधी विचार देखील केला नसेल. जर तुमच्याकडे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप नसेल तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच अशा प्रकारची वेबसाईट लोकांना बनवून देऊ शकता किंवा एखाद्या सायबर कॅफेमध्ये जाऊन देखील तुम्ही हे काम करू शकता. तुम्ही बिझनेसच्या वेबसाईट बनवून देऊ शकता, NGOच्या वेबसाईट बनवून देऊ शकता, पॉलिटिशियन लोकांना वेबसाईट बनवून देऊ शकता, शाळा कॉलेजचे वेबसाईट बनवू शकता. अनेक पर्याय तुमच्याकडे आहे. आजकाल जवळपास सगळ्यांनाच वेबसाईट बनवून हवी असते, त्यामुळे तुम्हाला भरपूर कस्टमर मिळू शकतील. कस्टमर मिळवण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाचा वापर करू शकता, जसे की फेसबुक ग्रुप जॉईन करू शकता, इंस्टाग्रामचा देखील वापर करू शकता ज्यात रील्स पोस्ट करू शकता, फेसबुक तसेच इंस्टाग्रामवर पेड ॲड्स चालवू शकता ज्यात वेबसाईटचे फायदे लोकांना सांगू शकता. चांगली सर्व्हिस दिली तर माउथ पब्लिसिटीने देखील तुम्हाला भरपूर कस्टमर मिळू शकतील. चला बघूया आपला चौथा व्यवसाय नेमका काय आहे. अनेक जण ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीला छोटं समजतात, परंतु ही इंडस्ट्री इतकी मोठी आहे त्याचा कधी तुम्ही विचार देखील करू शकत नाही. आता गुंतवणूक करण्याची क्षमता कमी असल्याने तुम्हाला छोट्या स्तरावर याची सुरुवात करावी लागेल, परंतु भविष्यात तुम्ही अगदी मोठ्या स्तरावर देखील हा बिझनेस करू शकाल. तर या इंडस्ट्री मधला सगळ्यात सोपा व्यवसाय म्हणजे सर्वात आधी तुम्हाला तुमच्या भागात शहरात फिरून इतर लोक कोणकोणते फळं विकतात ते शोधून काढायचं आहे. तसेच कोणते फळं सगळ्यात जास्त विकले जातात, तसेच ते कोणत्या किमतीला विकले जातात ते देखील शोधून काढा. त्यानंतर तुमच्या आसपासच्या भागातील शेतकऱ्यांकडून होलसेलने हे फळं विकत घेऊ शकता किंवा फळांच्या होलसेल मार्केट मधून देखील तुम्हाला अतिशय स्वस्तात फळं मिळतील. तुमच्याकडे जर बाईक असेल तर तिचा वापर करून शहरातील वेगवेगळ्या भागात फिरून या फळांची तुम्ही विक्री करू शकता किंवा एखाद्या वर्दळीच्या ठिकाणी थांबून देखील तुम्ही या फळांची विक्री करू शकता. वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना सोबत एक स्पीकर ठेवू शकता ज्यावर काही आकर्षक गाणे किंवा ऑडिओ लावून तुम्ही लोकांना तुमच्या फळांकडे आकर्षित करू शकता. फळांना तुफान मागणी असते, त्यामुळे तुम्हाला भरपूर कस्टमर मिळतील आणि यातून तुम्ही चांगला नफा कमवू शकता. बिझनेस साधा वाटतो आणि म्हणूनच करायला देखील सोपा आहे. आणि तुमच्याकडे भांडवल कमी असेल तर नक्कीच तुम्ही याचा विचार करू शकता. चला बघूया आपला पाचवा व्यवसाय नेमका काय आहे. आजकाल लोक सगळ्यात जास्त जागृत आहे ते बाजारात मिळणाऱ्या भाजीपाल्याबद्दल. लोकांच्या लक्षात येत आहे की या भाजीपाल्यावर मोठ्या प्रमाणावर केमिकलचा वापर केला जातो. अनेक वेळेस तर या भाज्यांना इंजेक्शन देखील दिले जातात आणि त्याचे दुष्परिणाम लोकांच्या लक्षात येत आहे. तुम्ही सर्वात आधी तुमच्या भागातील ऑर्गॅनिक शेती करणारे लोक शोधून काढू शकता. तुमच्या आसपास जी छोटी मोठी गावं असतील त्यांना भेट द्या. तसेच तुम्ही गुगलवर आणि युट्यूबवर देखील सर्च करू शकता. त्यानंतर तुमच्या भागात मागणी असणाऱ्या 3 ते 4 भाज्या तुम्ही विकत घेऊ शकता आणि त्यात तुमचं मार्जिन ऍड करून त्या विकू शकता. जर तुमच्याकडे 2 व्हीलर असेल किंवा सायकल असेल तर त्याचा देखील या कामासाठी तुम्ही वापर करू शकता. फिरताना सोबत एखादा स्पीकर ठेवू शकता, त्यावर या भाज्यांचे फायदे तसेच रासायनिक खतांचे आणि कीटकनाशकांचे दुष्परिणाम लोकांना सांगत फिरू शकता, ज्याने लोकांचं लक्ष तुमच्याकडे जाईल. भाज्यांची नावं वापरून एखादं चांगलं गाणं तुम्ही तयार करू शकता. त्याचबरोबर एखाद्या वर्दळीच्या ठिकाणी थांबून देखील तुम्ही या भाज्यांची विक्री करू शकता. शहरामध्ये ऑर्गॅनिक भाजीपाल्याला चांगली मागणी आहे. तुम्हाला फक्त योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी त्यांची उपलब्धता करून देणे गरजेचे आहे. हा व्यवसाय तुम्हाला साधा वाटत असेल, परंतु यातून तुम्ही चांगली कमाई करू शकता. अशाच अजून वेगवेगळ्या बिझनेस आयडिया जाणून घ्यायच्या असतील तर स्क्रीनवर जो व्हिडिओ आहे त्यावर क्लिक करा.